मित्रांनो, आता आपण या वाड्याच्या पुढच्या भागात जाणार आहोत। सुंदर पद्धतीचा हा वाडा इतका मोठा आणि विलासित आहे की आपल्या डोळ्यांची तहान भागलेली आहे या ठिकाणी आल्याच्या नंतर। चला तर आपण जाऊयात नेक्स्ट भागामध्ये। ही मित्रांनो दुसरी बाजू आहे वाड्याची। आपण गाडी खूप लांब लावलेली आहे इथून आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपण आलेलो आहोत। वरती आपल्याला एक आऊल दिसते जे की सुरुवातीच्या पार्टमध्ये पण होतं। एवढी जास्त घनदाट जाडी आहे या ठिकाणी की तुम्ही विचारही करू शकत नाहीत। इथं काहीही असू शकतं, काहीही राहू शकतं, इतका मोठा वाडा आहे। आणि कोणीही प्रेमात पडेल, इतिहासकारांनी नमूद करावा, त्याची नोंद घ्यावी अशा पद्धतीचा हा वाडा आणि याच्या न्यूज लागावात अशा पद्धतीचा सुंदर वाडा आपल्याला आज नांदूरघाट तालुका केज जिल्हा बीड या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आता या वाड्यामध्ये बघण्यासारखं काय आहे तर ह्याचं जे बांधकाम आहे मित्रांनो, हा दुसरा मजला आहे जे समोरचं दिसते तुम्हाला। त्याच्या खाली हा एक मजला आहे। आपण खालच्या मजल्यावर आहोत। माती वगैरे इथं बुरुजावरून सांडून माती वगैरे या ठिकाणी इतके भरले आहे की तुम्ही विचार करू शकत नाहीत। चला तर मग आपण जाऊयात पुढं। तुम्हाला थोडंसं काही गोष्टी बारका वेळ दाखवतो मी, त्याच्यानंतर आपण पुढच्या वाड्यात जाणार आहोत। इथं खाली एक दिवळी आहे मित्रांनो। इथून खूप सारे आपल्याला छोट्या मोठ्या देवळ्या पाहायला मिळाल्या। त्याच्यामध्ये ह्या भिंती पूर्णपणे विटामध्ये बांधलेल्या आहेत। दुसऱ्या मजल्याच्या पहिल्या मजला संपूर्ण दगडामध्ये बांधलेला आहे आणि सुबाबळीचे मोठमोठे झाड या ठिकाणी आता आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत। या देवळ्यांनी पूर्वीच्या काळी काहीतरी ठेवत असतील असल्या पद्धतीचं जबरदस्त लाकूड आणि वरती पाहू शकता तुम्ही मातीनं लिपलेल्या या लाकडांमधील भिंती एकदमच सुंदर दैदिप्यमान अशा पद्धतीनं वाटत आहेत। क्या बात है, अति उत्तम।